गाडीवर पत्रिका नव्हती तरी आलोय गाडीवर बाहेर येन पाय त्याचा ब्रेक डान्स गाडीवर बाहेर येन पाय त्याचा ब्रेक डान्स गाडीवर गोल टोपी घातली कपडा भडक हाय डोकीत गोल टोपी घातली कपडा भडक वाजव माझ्या कडक अथनाच वाजा गडाक वाजव माझ्या कडक अथनाच वाजा गडाक वजनी माणूस कुठे जाय नाही लग्नाला माझे सध्या खतर आलंय तुमचे नाचायला वजनी माणूस कुठे जाय नाही लग्नाला माझे सध्या खतर नाचायला थँक्यू सो मच. चला दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. किरण सर एका बाजूने पाहायला मिळतील तर एका बाजूने आपल्याला अथर्व पाटील हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळतात. चला आपण संतोषजी घरात यांच्या शुभास्याला आलेले आहेत 500 रुपये माझ्या गडाक या डान्सर करिता. बघा करणार आहोत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला आपण पाहणार आहोत. तुमाडा योद्धा गोलंदाजी मार्कवर खऱ्या अर्थानं चालू पाहायला मिळतो. एका बाजूने आपण बघू शकता रोशन आहे आणि समीर तुंबडा हे दोन फलंदाज. चला दोन फलंदाज रेडी असतील. पंच देखील रेडी आहेत. 10 9 8 7 6 5 4 1 लेट्स प्ले. सामना होतो सुरुवात. 14 टांचा गजर करा. मासला झालेले सुरुवात. पहिला बॉल. वा रे वा. रोशनच्या पहिलाच बॉल आणि रोशनच्या पहिल्याच बॅट मधून चेंडू सरळ सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहायला मिळतील 2 धावा. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 6 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. क्रॉस बॅटचा वापर ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचं प्रतिकरण ते मैदानाच्या आतमध्ये जाणून केलंय. बघा कोण बनेगा चॅम्पियन 2026चा 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 बॉलच्या समाप्तीखेरीस धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त 6 धावा. चौथ्या पर्वाचा विजेता कोण ठरेल. यावेळेस लांबी कमी आहे, उंची जास्त आहे. फिल्डर आले 2. बघा 2 फिल्डर म्हणत असतील कॅच तेरी है या मेरी है, परंतु गेंद तो दोनों के बीच में गिरी है. इतकी चांगली फेकी यावेळेस. बघा कॉल मेकिंग करिता आणखीन एक खेळाडू पोहोचलाय आणि त्यानंतर या बॉलवर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील 3 धावा. आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल देखील पाहायला मिळेल जाऊन पोहोचले 4 बॉल आणि 9 धावा. कारण की दोन्ही संघांमध्ये सुपरस्टार आयकॉन आहेत. खरं तर जानू एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल डॉट स्वरूपाच्या
भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. बघा 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साईडला इन टू द गॅप, चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क, बॉर्डर लाईनच्या बाहेर. गुड शॉट, 4 यस डीजे. Thank you so much. षटक क्रमांक आपण पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 13. किरण गोलंदाजीच्या मार्कवर स्लो डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूचा वेग हा थोडासा किरणनं कमी केला आणि तो चेंडू सरळ विकेट किपर जानू आहे त्याच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट बॉलची संख्या ती आपल्याला पाहायला मिळते. यस, रोशनच्या बॅट मधून काय फटका तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिड विकेट रिचर मध्ये फिल्डर थोडेसे फंबल झाले आणि याही बॉलवर एकंदरीत आपण पाहू शकताय तर 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचले ते 15 वर. बघा यावेळेस रोशन आणि समीर चांगली बॅटिंग ते मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल जर का आपण पाहिले तर 2 फेकून झालेत. किरण दुमाडा यावेळेस रोशन चेंडूला शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू स्टॉप करण्याकरिता पोहोचला होता परंतु याही बॉलवर एक सिंगल धाव धावफलकावर ऍड केली जाते आणि या 1 धावेच्या मदतीने संघाची टोटल 16. तीन बॉलचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये संपलाय कारण की दोन्ही संघ मजबूत स्थितीचे आहेत. एका संघाने पाहिलं तर SP11 संघाला पराभूत केलं. स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ बॅटचा वापर केला होता कारण की ज्या ठिकाणी किरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला स्टॉप करत असताना डॉट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला कारण की 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धाव फलकावर धावा फक्त 16 आहेत कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण पहिला 13 धावा आल्या. जोरदार अपील ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा देखील सरळ बघा बॅक टू बॅक आपण पाहिले तर 2 चेंडू हे डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. बॉल झालेत 5 आणि धावा फलकावर आहेत त्या 16. बघा जे गर्दी आपण पाहतो ना खऱ्या अर्थानं एका बाजूने उर्वी 11 टीमचे हे सपोर्टमॅन होते आणि तेच सपोर्टर आपण पाहिले तर दुमाडा योद्धा टीमचे होते. यावेळेस स्लॉक केलाय आणि स्लॉक केल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो स्लॉक स्वीप सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवर आपण पाहू शकताय समीरच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक फॅन्टॅस्टिक सीमारेषा पलीकडे चौकार 4. जयेश तुंबडा प्रत्येक षटकाराकरिता आणि चौकाराकरिता 100 रुपयाचे कॅश प्राइज या दोन्ही खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतील. क्लाउड अपील ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रोशन मैदानाच्या आतमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडावा लागेल कारण की समोरच्या संघाला कमी लखू नका आणि कमी जोखू नका कारण की ज्यांच्याकडे अक्षय बेंडगा आणि किरण दुमाडा आणि त्यानंतर जानू सारखे आक्रमकतेचे सुपरस्टार त्रिमूर्ती आहेत. कुठल्याही सिच्युएशनला मॅच हे फिरवू शकतात. त्यांच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे.
व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 21 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. कारण की जवळजवळ तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. लांबी कमी आहे, उंची जास्त, फिल्डर आले आहेत, परंतु इथे झालाय झेल ड्रॉप. झेल ड्रॉप झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय 2 धावा परिपूर्ण होत असताना, कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता तर किरण दुमाडा चुक्या होत नाहीयेत, परंतु ज्याच्या माध्यमातून झेल तो झालाय ड्रॉप. आणि त्यानंतर या बॉलवर एक सिंगल आली. 2 बॉल 22. महेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते 2 बॉल आतापर्यंत खूप सुंदर पद्धतीने हाताला गेल्यात. आडव्या बॅटचा वापर केलाय. फिल्डर आहे ज्या ठिकाणी थोडेसे फंबल होत असताना थांबा दर्शवलाय रोशननं. आणि त्यानंतर आणखीन एक सिंगल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर इथे डावखोरी फलंदाजाची गरज होती मंगेश, कारण की हवा सारखा बहुशेका डावखोरी फलंदाजाच्या बाजूने वाद आहे. कारण की षटकारांची गरज, षटकार चौकार ठोकावे लागतील, मग डावखोरी फलंदाज तुमच्याकडे असतील तर ते पाठवावे लागतील. आडव्या बॅटचा वापर केला, लॉंग स्वीप याही बेस. फिल्डर आहे, चांगली फील्ड त्यानं मात्र केली आहे. फिक्की तर चांगली होती, परंतु फिल्डर आल्यात. बघा एक एक सिंगल धाव फलकावर तुम्ही घेतात, कारण की इथे 4 षटकांचा सामना आहे. जवळजवळ 2.4 बॉलचा खेळ झालाय आणि 24 धावा त्या धाव फलकावर आहेत. 24 धावा. बघा पार्टनरशिप तर चांगली झाली, परंतु या पार्टनरशिपची मैदानाच्या आतमध्ये गरज होती, परंतु त्यानंतर बॉल शिल्लक आहेत. या षटकातले 2 षटकारांची गरज आहे. फटका फसलाय, जानू आहे विकेट किपरच्या मागे आणि ज्या ठिकाणी पहिला धक्का बसतोय टीम उर्वी 11 या टीमला. धक्का क्रमांक 1 मिस्टर समीर तुंबडा. बॅक टू द पवेलियन. विकेट डाउन, गॉन. एक बार धोखा खा चुका, दोबारा नहीं. ले जाना मुझे. Get down, get down. Get down. वेलकम बॅक. 3 ओव्हरचा खेळ झाला, 24 धावा आहेत धाव फलकावर. कारण की फायनलचा हा मॅच आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये खरं तर मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 3 ओव्हर पर्यंत 30 धाव्यांची गरज होती. म्हणजे 10च्या रिक्वायर रन रेटनं तुम्हाला चालायचं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 24 धावा फक्त आहेत. बॉल शिल्लक आहे 6 बॉल मध्ये किती धावा येतील हा प्रश्नचिन्ह इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला 5:15 असा टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संजय उंजारा, जो डावखोरी फलंदाज आलाय आक्रमकतेचे स्ट्रोक खेळण्याकरिता. बघा खरं तर पाणी घेऊन पोचला होता ना बाबूराव कोरडा, हे पाणी घेऊन पोचण्याचं फार मोठं कारण आहे त्याच्या मागचं. बघा षटकार येत नाहीये, कारण की निलेश गणपत पाटील आणि त्यानंतर संतोष घरत यांच्या माध्यमातून प्रति षटकारला 100 म्हणजे एक षटकार तुमच्याकरिता 200 रुपयाचा असेल, पण तो षटकार येत नाहीयेत. आणि त्यानंतर जयेश तुंबडा यांच्याकडून 100 म्हणजे 300 रुपयाचा षटकार आहे. बघा प्रेक्षक राजा देखील आतुरतेने वाट पाहता. ठोका तुम्ही षटकार 300 घ्या, परंतु 100 आम्हाला द्या, कारण की 100 आम्हाला देखील लावल्यात. ज्या ठिकाणी व्हाईट बॉल येतो, व्हाईट +1
अशा टोटल 2 धावा संघाची टोटल एकंदरीत आपण पाहू शकताय तर 28 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. थोडीशी माय मिस्टेक 26 धावा आहेत. महादू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील कारण की समोरच्या संघाला रोखलं होतं 22 या धावफलकावर. यावेळेस मी म्हटलं होतं की डावखऱ्या फलंदाजाला इथे पाठवावं लागेल. म्हणतात ना की डावखरी फलंदाज आलाय आणि आल्यास पावली संजय पुंजाराच्या बॅट मधून काय फटका. षटकार. थँक्यू सो मच. बघा 300 रुपयाचा षटकार होता. प्रेक्षकाच्या म्हणत असतील जर का झाड नसतं तर तो झेल आम्ही पकडला असता. 32 धावा वन्स अगेन लॅप केलाय. फिल्डर आहेत. एक सिंगल धाव तर फलकावर पाहायला मिळते. बघा संजय पुंजारा मैदानाच्या आतमध्ये पोहोचला असता तर एक सिंगल धाव आणखीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावर धावा एकंदरीत आपण पाहू शकता तर 33 धावा फलकावर आहेत. महादूवर मात्र केलेलं हे आक्रमण. महादून आतापर्यंत बॉल हाताले 2 आणि 2 बॉल मध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. थोडंसं महागडे षटक येत आहे तर की धाव फलकावर 33 धावा. यावेळेस आगला बेगला स्ट्रोक सुपला स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. रस्ता पार म्हणजे चेंडू सीमा पार आलाय तो रोशनच्या बॅट मधून चौकार. 4 या डीजे. तीन बॉलचा खेळ झाला. 37 धावा फलकावर आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय संजय पुंजारा हा फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकर एंड वर होते बाद. विकेटचं पतन होतंय. व्हाईट बॉल तर आहे परंतु ज्या ठिकाणी आपण पाहू शकताय फलंदाज बाद होतोय. यस पंचांचा निर्णय अंतिम राहील. ज्या ठिकाणी बघा गरज नसताना देखील संजय पुंजारा मैदानाच्या आतमध्ये पोहोचला होता आणि ज्याच्या बॅटमधून एक षटकार तर खूप सुंदर आला होता. संजय बघा एक संजय पुंजारा बाद झाला परंतु संजय तुंबडा जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बघा कारण की वाईट बॉल आला होता आणि त्यानंतर एक धाव घेण्याचा या खेळाडूने मात्र मानस केलं होतं. नक्कीच याही बॉलवर आपण पाहू शकताय एक धाव पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा परिपूर्ण होत असताना फिकी तर मैदानाच्या आतमध्ये यस आणखीन एक विकेटचं पतन होत आहे आणि फलंदाज आपण पाहिला मग तो इथून बाद होतो रोशन. तो रोशनच्या बॅटमधून खूप साऱ्या चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या ठिकाणी बघा याच खेळाडूला बक्षीस लावलं होतं नरेश विघ्ने यांच्याकडून आणि तो षटकार याने ठोकलाय. संजयच्या प्रत्येक षटकारला नरेश विघ्ने यांच्याकडून 100 आहेत आणि त्यानंतर आपण संतोष घरत सरांकडून 100 पाहतोय. निलेश पाटील सरांकडून 100 पाहतोय आणि जयेश तुंबडा यांच्याकडून 100. बघा 400 रुपयाचा षटकार परंतु जिथे जिथे षटकार गेलाय तेथे तेथे अडचणी आल्यात. म्हणजे हा देखील प्रेक्षक राजांना चेंडू स्टॉप करायचा होता. शेवटचा बॉल
आडव्या बाट, परंतु हा चेंडू सीमा पार. बघा रन्स बनल्यात, रन्स बनल्यात. पन्नास धावा झालेल्या धाव फलकावर 50. कारण की मैदानाच्या आतमध्ये संजय तुंबडा जो मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याच्या बॅट मधून 10 धावा आल्यात आणि संजय पुंजार आलाय त्याच्या 3 बॉल मधून 7 धावा आल्यात आणि ज्याच्या बॅट मधून रोशननं शेवटचा सामना होता म्हणून 20 धावा ठोकल्यात. क्या बात आहे रोशन. आणि समीरच्या बॅट मधून 9 धावा आल्यात. म्हणजे सर्व खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कमाल केलंय. हा संघ आहे उर्वी 11. कारण की हार आमच्या रक्तात नाहीये. आतापर्यंत एकही सामना हारला नाहीये. फायनल देखील एकही सामना न हारता घेतील का हा प्रश्न चिन्ह आहे. चला उर्वी 11 टीम घाई करा. बघा 5-22 झालेले आहेत. 5-22 घाई करा. आपल्याला बक्षीस वितरण देखील पार पाडायचं आहे. चला तत्पर देऊयात एक आपण छोटीशी डीजे जॉकीला संधी द्यायची आहे. डीजे वाला सॉन्ग चला मुख्य व्यापी डाईस वर आपण पाहतोय की लोचन स्मृती संघाचे संघमालक खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता चेतन पद्माकर पाटील आणि त्यानंतर सागर गजानन पाटील या सरांचा आपण पाहू शकता तर सत्कार करणं बाकी होता या लोचन स्मृती संघाचा. चला आपण दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती असेल की चेतन पद्माकर पाटील सर आणि त्यानंतर सागर गजानन पाटील सर या पण मुख्य व्यापीडाईजवर आपला देखील स्वागत आणि सन्मान मुख्य व्यापीडाईजवर केलं जाणार आहे. मी विनंती करतो अध्यक्ष महोदय या मॅचचे अध्यक्ष साहेब निलेश गणपत पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण हा वितरित करावा. चला स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला देखील होते सुरुवात. चला त्यानंतर छत्रपती वॉरियर्स टीम पहिलाच बॉल आणि इथे पहा अक्षय बेंडगा हा खेळाडू गोल्डन डक बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद गॉन. आपण पाहतोय मुख्य व्यापीडाईजवर चेतन पद्माकर पाटील आणि सागर गजानन पाटील या सरांचा यथोचित मान आणि सन्मान मुख्य व्यापीडाईजवर केला जात आहे. लोचन स्मृती संघाचे संघमालक आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर छत्रपती वॉरियर्स संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय आपल्याला पाहायला मिळतील विकास परशुराम पाटील या सरांच्या शुभ हस्ते विकास परशुराम पाटील या सरांचा आणि त्यानंतर कल्पेश दामोदर घरत या सरांचा स्वागत आणि सन्मानित करण्याकरिता मी पुन्हा विनंती करतोय की निलेश गणपत पाटील सर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचाही देखील स्वागत आणि सन्मानित आपण मुख्य व्यापीडाईजवर करणार आहोत. छत्रपती वॉरियर्स टीमचे हे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. बघा खरं तर आपण पाहू शकताय की हे संघ मालक नसतील तर स्पर्धा होणार नाहीयेत. म्हणून आपण पाहू शकता की 12 संघ आणि 12 संघांचे हे आयकॉन खेळाडू आणि त्या संघांचे संघ मालक
छत्रपती वॉरियर्स टीमचे संघमालक विकास परशुराम पाटील आणि कल्पेश दामोदर घरत या सरांचा स्वागत आणि सन्मानित आपण पाहतोय मुख्य VIP डायसवर या लीगचे अध्यक्ष महोदय निलेश गणपत पाटील या सरांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद. बघा लगातार 3 बॉल 3 विकेट घेतले तर जेस तुमडा यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज हे आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला चेंडूला स्मॅच केलाय आणि चेंडूला स्मॅच केल्यानंतर याही बॉलवर एकंदरीत आपण पाहू शकताय धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. संघाची टोटल आपण पाहिली तर या 7 चौकार येतोय. 4 धावा फलकावर आहेत. चला आपण निशांत 11 टीमच्या संघांचा संघमालक करणं बाकी होतं. बघा या टीमचे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप पराड आणि त्यानंतर सुधीर पराड. चला दोन्ही संघांच्या संघमालकांना विनंती असेल सुधीर सर आणि त्यानंतर प्रदीप पराड. चला दोन्ही संघमालकांना विनंती आहे की आपण देखील या VIP डायजवर आपला देखील शाही सन्मान या मुख्य VIP डायजवर केला जाणार आहे. बघा ज्या ठिकाणी आपण पाहू शकता 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 धावा फलकावर आहेत. बघा तुम्हाला 51 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. आखिरकार मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय शेवटच्या बॉलवर देखील आपण पाहू शकताय किरण हा नावाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन त्याला मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाचा समाप्त एकेरीस 2 गडी बाद आणि 5 धावा. बघा आपल्याकडे वेगवेगळे डान्सर आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय की एक वाजा कडक असा डान्सर आहे. त्याच्याकरिता संतोषजी घरत यांच्याकडून आलेले आहेत 500 रुपये आणि त्यानंतर आपण पाहू शकता आणखीन एक डान्सर आहेत म्हणजे छोटे डान्सर आहेत मोठे डान्सर आहेत. सीताराम पुंजारा हा डान्सर देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्याकरिता आलेले आहेत 100 रुपये. पुंडलिक पाटील यांच्याकडून हे 100 रुपयाचे कॅश प्राइज आपण यावं आणि हे पारितोषिक 100 रुपये घेऊन जावं. कारण की ज्या ठिकाणी मिलिंद पुंजारा ही जोडी आहे बघा A1 जोडी आहे. कारण की ज्या ठिकाणी मिलिंद पुंजारानं जेल कॅरी केला होता ना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे चौकार येतोय. चला निशांत 11 टीमचे संघ मालक चला सुधीर सर आणि त्यानंतर प्रदीप पराड सर आपण लवकर या. आपला देखील इथे शाही सन्मान केला जाणार आहे. निलेश या गोलंदाजावर पहिल्याच आक्रमकतेचा स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. बघा धावफलकावर धाबा एकंदरीत आपण पाहू शकताय. यस त्यानंतर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉल. कारण की इथे निलेशचा वापर केलाय. बघा निलेशला आपण पाहिलं होतं ना गोलंदाजी मार्कवर आणि तोच निलेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चौकाराला त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. एक ग्रेट गोलंदाजी परंतु जाणू सफल झालेत आणि सफल झाल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे बॉर्डर लाईनच्या बाहेर. जानूच्या बॅट मधून चौकार. चला ज्या ठिकाणी आपण पाहू शकताय स्कोर कार्डवर धावा आपण एकत्रित पाहू शकताय की धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील.
4 बॉलचा खेळ आणि 15 धावा. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ज्या ठिकाणी आपण पाहू शकता अंतिम क्षणावर त्या फिल्डरनं केला स्टॉप आणि त्यानंतर बघा विकेटचं पतन होत आहे आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय फलंदाज होतो बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. चला दिशान 11 टीमचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. एस प्रदीप पराड सर ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चला त्यांच्या समवेत आपण पाहू शकताय की प्रदीप पराड सर आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांचा चिमुरडा निशांत तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चला अध्यक्ष महोदय आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुन्हा त्यांचं देखील स्वागत आणि सन्मानित मात्र करावं. बघा सुधीर पराड सर पोहोचले नाही आहेत परंतु आपण प्रदीप पराड सरांचं स्वागत आणि सन्मानित मुख्य VIP डायस वर आपण करणार आहोत. ऑन साइड लॅप केलेला आहे. फटका नितेशचा परंतु ज्या ठिकाणी वार वा या खेळाडूने 3 झेल परिपूर्ण केलेल्या आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी संजय पुंजारा. खरं तर आतापर्यंत आपण वन ऑफ द बेस्ट फिल्डर खऱ्या अर्थानं पाहिला होता रुपेश, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये वन ऑफ द बेस्ट फिल्डर तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संजय पुंजारा. क्या बात है. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे देखील पाहिलं जात आहे. षटक क्रमांक संपले 2 आणि 2 षटकांच्या समाप्त एकेरी धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. गडी क्रमांक बाजूले 4 आणि 17 धावा. चला आपण स्वागत मूर्तीकडे पुन्हा बोलणार आहोत. ज्या ठिकाणी आपण 3 दिवस टॉस बॉक्स पाहिला खऱ्या अर्थानं ठाकूर मोटर्स असा आकर्षित हा टॉस बॉक्स मात्र उपस्थित करून दिला होता नवनीतजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकता प्रणित पाटील. या दोन मूर्तींचं आपण स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय की किरण पाटील सर आपण आपल्या शुभ हस्ते नवनीत बबन पाटील आणि त्यानंतर प्रणित पाटील या 2 सरांचा आपण मुख्य VIP डायज वर किरण पाटील सर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शाही सन्मान मुख्य VIP डायज वर करणार आहोत. चला आपण स्वागत करूयात किरण पाटील यांच्या शुभ हस्ते. चला नवनीत बबन पाटील सर या आणि त्यानंतर प्रणित पाटील सर या. आपण आपला शाही सन्मान बघा 3 दिवस आपण पाहिला होता यंदाच्या हंगामामध्ये ठाकूर मोटर्स हा आपल्याला पाहायला मिळाला होता. टॉस बॉक्स ज्यांच्या शुभ हस्ते लाभला होता आणि त्यांचं स्वागत आणि सन्मानित किरणजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते बघा मुख्य VIP डायस वर आपण पाहू शकताय ही छायाचित्र कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपली जातात. आपलं देखील खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार असतील. खऱ्या अर्थानं महत्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज करिता यंदाच्या हंगामामध्ये आलेली सायकल आपण पाहू शकाल तर अध्यक्ष पद म्हणून पाहायला मिळते. तेच सायकलचे प्रोप्रायटर जरूर ज्यांच्या माध्यमातून आली होती सायकल खऱ्या अर्थानं निलेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मानित करण्याकरिता मी दिलीप तुंबडा आणि त्यानंतर संतोष गरज या सरांना विनंती करतोय. बघा दिलीप तुंबडा सर आणि संतोष गरज सर आपण आपल्या शुभ हस्ते अध्यक्ष महोदय बघा निलेश गणपत पाटील सरांचं स्वागत आणि सन्मानित आपण मुख्य VIP डायस वर करणार आहोत. अध्यक्ष पद ज्यांना घोषवत असताना मॅन ऑफ द सिरीजचे सायकल आलेले आहे. एकदा निलेश गणपत पाटील सरांकरिता जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. डॅशिंग आणि डायनामिक नेतृत्व पाहायला मिळत आहे. दिलदार हस्ती दिलदार व्यक्तिमत्व बोलत आपण मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावर धावा आपण पाहिल्या तर 24 धावा पाहायला मिळतील.
बॉल सध्या तरी आपण पहिले फेकून झालेले आहेत. बघा 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉलच्या समाप्ती एकेरीस धावफलकावर 24 धावा पाहायला मिळतील. हो हो, जानू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु जानूवर हा टाकलेला प्रेशर आहे. कैलास लाजबाब गोलंदाजीचं पृथ्वीकरण ते कैलासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. क्लाउड अपील नियम क्रमांक खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर 27 नियम क्रमांकाची इथे वापर केला होता, परंतु अथर्व पाटील ऑफिशियल पंच दर्शवत असताना डॉट बॉल. बघा खरं तर आपण कैलासला पण पाहू शकता. कैलास 14 वर्षाचा, हा वय वर्ष 14. गोलंदाजी ओहो, मैदानाच्या आतमध्ये वा परफेक्ट कॅच, वा रे वा, उत्कृष्ट दर्जाचा झेल. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये लाजवाब झेल कॅरी करत असताना रोनक काय झेल परिपूर्ण केलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण अहमदाबादच्या मैदानावर पाहिला होता, ये उडता हुआ फिलिप्स आया था, पर ये उडता हुआ रोनक देखा है. क्या बात है. जेव्हा जेव्हा तिसऱ्या षटकात चेंडू हाताला शेवटच्या तेव्हा विकेट आलाय. धाव फलकावर धावा 24 आहेत आणि इथे षटक क्रमांक संपलाय ते 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती एकेरीस धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 24 धावा. चला आपण एक अवॉर्ड शेवटचा राहिलेला आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि त्यानंतर आपण पाहू शकाल बेस्ट फिल्डर असे अवॉर्ड आपल्याला पाहायला मिळतात. चेतन पद्माकर पाटील या सरांच्या शुभ हस्ते हे आलेले आहेत ट्रॉफ्या आणि त्यांचं स्वागत आणि सन्मानित करण्याकरिता बघा राहुलजी पाटील सर आहेत आणि सुयोग गोंड. चला राहुलजी पाटील साहेब या आणि त्यानंतर सुयोग गोंड सर, आपण आपल्या शुभ हस्ते चेतन पाटील सरांचं स्वागत करावं. मायेची भगवी वस्त्री, शाल, पुष्पगुच्छांचा संदेश आणि सन्मान चिन्ह देऊन सरांना आपण करूया सन्मानित. नक्कीच चेतन पद्माकर पाटील सरांकरिता देखील आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. नक्कीच त्यांचे स्वागत आणि सन्मानित मुख्य व्यासपीठावर केलं जात आहे. वलियात मॅचच्या दिशेने जेथे आपण पाहू शकाल रोनक सध्या तरी काय गोलंदाजी करत होता. यावेळेस लांबी कमी, उंची जास्त, वारे वा, आजच्या दिवसात 4 झेल परिपूर्ण करणारा फिल्डर मेस्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. संजय एका हाताने झेल कॅरी केलाय. नक्कीच आपण पाहू शकता वॉट कॅच खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संजय पुंजरा, वॉट कॅच. रोनक मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करत असताना हा बॉल एकंदरीत आणखीन आपण पाहू शकता सरळ निघून जातोय. थर्ड मॅन रिजन आउट, फील फास्ट. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 3 बॉल 21 धावांची गरज आहे. काही क्षण उर्वी 11 टीम इथे मात्र काही क्षण दूर आहे चॅम्पियन बनण्याकरिता. जी पाहिलेली स्वप्न, जी रचलेली स्वप्न खऱ्या अर्थानं साक्षात यंदाच्या हंगामामध्ये त्यांची पूर्ण होतील. 3 बॉल आणि 21 धावा त्या धावफलकावर विजयाकरिता असेल. गोलंदाज रोनक आहे. ऑन साइडला चांगला बॉल खेळलाय, फिल्डर आहेत, परंतु त्यानंतर चेंडू निघून जातो सीमारेषा पलीकडे बॉर्डरांच्या बाहेर. चौकार. 4 एकूण गोलंदाज टाकला का बरंगुर रमजान.
नक्कीच आपण पाहू शकता मॅच ऑफ द मॅचच्या 34 ट्रॉफ्या खऱ्या अर्थानं ग्रुप ग्रामपंचायत बऱ्हाणपूर क्रिकेट लीग 2026 पर्व चौथ्या या चौथ्या पर्वामध्ये नक्कीच स्वर्गीय मिलिंद प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य केल्या होत्या. बऱ्हाणपूर युवक मंडळ सामनावीरच्या ट्रॉफ्या बघा. बऱ्हाणपूर युवक मंडळ याकरिता एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून 34 ट्रॉफ्या आलेल्या होत्या मॅन ऑफ द मॅच. त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार असतील. बघा 2 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. हा बॉल देखील सरळ निघून चाललाय आणि डॉट बॉलच्या हातामध्ये आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय डॉट बॉलचा इशारा येतोय. 1 बॉल आणि 17 धावांची गरज. उर्वी 11 टीम आपण रेडी राहा. मैदानाच्या आतमध्ये जाण्याकरिता चॅम्पियन बनणारा संघ आहे आणि इथे पाहू शकताय यंदाच्या हंगामामध्ये 2026 अंबेदे सोमटे बऱ्हाणपूर टीम मैदानाच्या आतमध्ये. उर्वी 11 टीम कॉंग्रॅच्युलेशन, फायनल चॅम्पियन चॅम्पियन. यस कम ऑन डीजे. When you